बघा, जिओग्राफी डे 6 मध्ये आपलं लोकसंख्या आणि अदर गोष्टी आहे. तर उद्या टेस्ट असेल तुमची, आहे ना. आता आधीच क्लॅरिफाय करतो, डिरेक्टली रेफरन्समध्ये तुमच्या सिलेबसचा संबंध नाही आहे या दोन्ही टॉपिकचा. पण या दोन्ही टॉपिक हा बेसिक म्हणून समजले जाते, है ना. त्याच्यामुळे मग त्या अनुषंगानं एखादा दुसरा जर क्वेश्चन आला, रादर आलेलाच आहे, तर म्हणून मग त्या गोष्टी कव्हर व्हाव्या. ऑलरेडी क्लासमध्ये झाला आहे, बरोबर. तर त्या अनुषंगाने ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहे. रिमेनिंग टॉपिक राहिलेला आहे कृषी आणि उद्योग, आर्थिक भूगोलमधला, तो याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे. रिप्रोडक्शन ॲनिमल अँड प्लांटमध्ये घेतला आहे. इयर बुक तुमचं सेल्फ टार्गेट आहे आणि स्टॅटिस्टिक्स पार्ट 1, स्टॅटिस्टिक्स पार्ट 2 संपला आणि कोर्स ऑफ ॲक्शन. ठीक आहे. बघा, सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. सरळ सरळ आपलं डिसकंटिन्युटी जे आहे वेगवेगळ्या कॉन्रॅड, मोरविझिक, गुटेनबर्ग, लेमॅन वगैरे, त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारला तर कोणते विधान योग्य नाही. ठीक आहे. पहिले दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. तिसऱ्यामध्ये बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण पाहिजे होतं. ठीक आहे. त्या संक्रमण ट्रान्झिशन झोन कशाला म्हटलं ते बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण, त्यामुळे हा योग्य नाही. बाकी कॉन्रॅड विलकता, सियाल सायमा पाठ करा. मोहो विलकता त्यालाच मोहरविसिक म्हटलाय, दॅट इज शिलावरण आणि प्रावरण. मॅन्टल आणि क्रस्ट मधला, आणि मॅन्टल आणि कोअर मधला कोणता आहे, गटेनबर्ग, त्यालाच विचट म्हटलं जाते, दुसरं नाव आहे पुढच्या क्वेश्चन मध्ये. योग्य नाही म्हटलं होतं. आन्सर ऑप्शन कायचं 3 आहे, लक्षात घ्या. आन्सर ऑप्शन 3 आहे. पुढे WM डेव्हिस यांची जे काही इरोजन सायकल आहे, कोण मांडलेली आहे, WM डेव्हिस यांनी. त्याच्यानुसार कोणता सायकलचा परिणाम नाही, तर आन्सर ऑप्शन 4 आहे. परिणाम नाही म्हटलं होतं. मग याचा टाइम पिरियड, प्रोसेस आणि स्ट्रक्चर तिन्ही गोष्टी आहे. सायकलचा भाग येत नाही, इनडायरेक्ट एलिमेंट आहे. कार्यात्मक परिणाम नाही, आन्सर ऑप्शन 4. 3 सांगा कुठे आहे, हरी हरेश्वर. आन्सर ऑप्शन 3चं उत्तर 2 आहे. नेक्स्ट पुढे 4. यस, हा क्वेश्चन आहे तो. 2 नाव आहे त्याचा. भूकज आणि प्रावरण यांच्या दरम्यान असणारा थरास काय म्हटलं ते, मोहो किंवा मोहोर विझिक. मग याला फक्त ब बरोबर. गुटेनबर्ग आणि विचट एकच नाव आहे. ए आणि सी इक्वेलंट आहे, लक्षात ठेवा. गुटेनबर्ग डिसकंटिन्युटीलाच विचट विलकता असं म्हटल्या जाते. NCERT मधला शब्द आहे तो, विचट विलकता. पुढे क्वेश्चन नंबर 5. आता तुम्हाला रॉक कम्प्लीट खडक प्रणाली करायची होती कव्हर, म्हणून हे टॉपिक घेतले ॲक्च्युली. तर जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला खडक प्रणालीवर आहे कंबाईनमध्ये. विचारला तुम्हाला, बॅथोलित खडक आकाराने मोठे असतात पण ते खूप खोलवर नसतात. बॅथोलित म्हटलं लक्षात आलं पाहिजे, बॅथो म्हणजे खोलीवर आहे, खोलीवर असतात. ठीक आहे. बॅकोलित खडक आकाराने लहान असतात पण ते खूप खोलवर असतात, तर नाही. बॅकोलित काय असतात, वरवरचे असतात. त्यामुळे अ आणि ब शफल केलेला आहे, बरोबर नाहीत म्हणते आन्सर ऑप्शन 2. स्टॉक लक्षात ठेवजा, हा अग्निजन्य खडक आहे का, यस, उद्या जाऊन विचारला जाऊ शकते. तसा कुवरी बेसॉल्ट विचारला होता मागे, आठवते क्वेश्चन, कुवरी बेसॉल्ट खडक. डायरेक्ट विचारेल की अग्निजन्य प्रकारचा खडक, जसा त्या दिवशी होता राज्यसेवेमध्ये केमिकल. ठीक आहे. तर स्टॉक खडक हा अग्निजन्य प्रकारचा खडक आहे, लक्षात ठेवा. हा 1 लाईनर येऊ शकतो. पुढे यस, आपल्याला माहिती आहे सर्व, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा इत्यादीद्वारा जे काही भूरूपे असतात त्यांना म्हटलं ते तृतीय श्रेणी भूरूपे. त्यामुळे आन्सर ऑप्शन ब आणि 2 मध्ये सेट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 7. यस, चुकवलं कुठे हा पॅटर्न होता म्हणून. 2022चा पेपर आहे. मला 117 मार्क्स होते, 56 बरोबर होते माझे जिओग्राफीतले. इथे लॉजिक काय लावलं होतं मी, याच्या आधीच्या दोन्ही पॅटर्नमध्ये माझ्या लक्षात आलं होतं, जेव्हा 3 स्टेटमेंट येते भूगोलामध्ये, तेव्हा एक सेंटेन्समध्ये काहीतरी चुकवल्या जाते. मग त्या आधारावर मी इथं डाऊट घेतला. कोणता, WM डेव्हिस पहिलं तर माहीत होतं 100%. दुसरं भौगोलिक खरं असून म्हणूनही ओळखल्या जाते, म्हणजे काय, माझा जनरल सेंटेन्स आहे. चुकवण्याचा स्कोप कुठे आहे, जर्मन, बरोबर आहे. म्हणून मग तिथं मी डाऊट घेतला, ऑप्शन होतच ABC बरोबर आहे. पण याचं उत्तर काय, ए आणि सी बरोबर. नेक्स्ट पुढे. हाच त्याच्यामुळे घेत आहे की त्यातला फक्त तुम्हाला संदर्भ सांगायचा आहे की इथे इथे येऊ शकतो कंबाईनला. फार जास्त काही कॉन्सेप्च्युअल पद्धतीने येणार नाही तुम्हाला. हा ॲक्च्युली भाग राज्यसेवेच्या प्रिलिम्सचा किंवा राज्यसेवा मेन्सचा होता. पण कधी कधी कंबाईनला क्वेश्चन विचारला, जसं मागे बघितलं आपण, चिनूक होता हो का, अचानक त्याला काही सुचलं, चिनूक टाकलं त्यानं. म्हणून मग मी इथे वारे पण तुमचे कव्हर केलेले आहे. आणि युजली जुना काळामध्ये ना टॅक्स असिस्टंटच्या मध्ये वर्ल्ड जिओग्राफीवर क्वेश्चन येत होते. आत्ता बंद झाली रिसेंटली, कारण की एकत्रच झाली आहे कंबाईन आपली. पण आधी स्पेसिफिक टॅक्सला आणि क्लरिकलला वर्ल्ड जिओग्राफीवर क्वेश्चन येत होते. म्हणून इन केस जर ग्रुप सी येणारी जी आहे तुमची 4 जानेवारीची,
त्यालाही कामी पडू शकते. त्या अँगलनं मी क्वेश्चन सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. बघा आता डोळ्या लावा. धबधबा कशामुळे तयार होते? नदीमुळं. भुजन आणि यारदांग माहिती आहे आपल्याला कशामुळे? वारा. कुडण सागरी लाटा आणि हँगिंग व्हॅली हिमनदी. हँगिंग व्हॅली हिमनदी. यू आकाराची दरी हिमनदी. व्ही आकाराची नदी दरी नद्यामुळे येतात. काय येते उत्तर मग? धबधबा नदी 4 3 2 पुढे क्वेश्चन नंबर 9. यस. बघा लॉजिक होता. ग्रॅनाइट हा आम्लधर्मीय खडक आहे. ऍसिडिक रॉक आहे 100% बरोबर. दुसरं बेसॉल्ट हा बेसिक आहे का? अल्कधर्मीय खडक आहे. तिसरं आम्लधर्मीय, इथंच लक्षात आलं पाहिजे, आम्लधर्मीय मध्ये सिलिकाचे प्रमाण 20% नाही, 40%च्या वर असते. इथे सी मध्ये चुकवलं आहे. आन्सर ऑप्शन काय? ए आणि बी बरोबर. हा राज्यसेवा मेन्सचा हे बघा पॅटर्न. स्टेटमेंट एक काहीतरी चुकवलं आहे. ठीक आहे. नाही असं म्हणणार नाही मी, की फक्त जस्ट तुम्हाला एक्सप्लोर करत आहे. असे लॉजिक असतात. कंबाईनला युजली जे आहे लेवल जे आहे वन लायनरची असते डायरेक्टली. त्यामुळे हे जे मी घेत आहे क्वेश्चन याच्यातून वन लायनर होऊ शकतो बा क्रिएट, त्या अँगल सांगा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10. कोणती खनिजे प्रामुख्याने आढळतात? कुठे आहे? सियालमध्ये. कोणती आहे मग? सिलिका आणि ॲल्युमिनियम. सियाल, सिलिका आणि ॲल्युमिनियम. सायमा, सिलिकॉन आणि मॅग्नेशियम. अपपर्णन एक्सफोलिएशन म्हटलं त्याला. अपपर्णन कोणत्या प्रकारच्या अपक्षय प्रक्रियेच्या संदर्भात आहे? एक्सफोलिएशन म्हणजे कशामुळं? उष्णतेमुळे जे होते दगडाचे काय पडतात? भुगा पडतात. उष्णता थंडी, उष्णता थंडी. मग त्यामुळे हे काय फिजिकल आहे. आन्सर ऑप्शन याचं काय होतं? एक फिजिकल. क्वेश्चन नंबर 12. लॉजिक नव्हता. सांगा कोणती अंतर्गत शक्ती इथे गोल झाला पाहिजे? पृथ्वीच्या भूकवचात बदल घडण्यासाठी कोणती अंतर्गत शक्ती? ह्या सगळ्या काय तृतीय श्रेणी भूरूपे आहे. हिमनदी, नदी, वारा हे काय असतात? एक्सटर्नली असतात. अंतर्गत शक्ती कोणती आहे? भूकंप आणि ज्वालामुखी. कसदरी कशामुळे तयार होते? फॉल्ट. आन्सर ऑप्शन 3 भ्रंशामुळं. कचदरी या प्रमुख ग्रुपाची निर्मिती होते फॉल्टमुळं. टेन्साईल फोर्स आणि आपण पाहिलं होतं कॉम्प्रेन्शनल फोर्स. कॉम्प्रेन्शनल काय तयार होते? वलीचे पर्वत. टेन्साईल खसदरी तयार होते. ठीक आहे. आन्सर ऑप्शन काय? 13चं 3. 14 सांगा. गाभा. गाभा काय म्हटलं त्याला? निफे. निफे म्हणजे आन्सर ऑप्शन क्वेश्चन नंबर 15 सांगा. त्याआधी म्हटलं तुम्हाला एनसीईआरटीतला आयोगानं विचारलाय क्वेश्चन. वेगनरचा खंडवन सिद्धांत आणि 100% ऑप्शन होतच जिओमॉर्फॉलॉजिस्ट. भूगर्भशास्त्र नाही आहे तो, जीवशास्त्र. एनसीईआरटीतून आलेला क्वेश्चन आहे. विचारणार नाही तुम्हाला, पण मला सांगायचं होतं तुम्हाला की ते आयोग चुकू शकते बघ. ठीक आहे. आता पुढे 16. धारवाड खडकश्रेणी आणि विभाग हा राज्यसेवा प्रिलिम्सचा आहे. यावेळेस मला असं वाटते ज्या काही सायकल्स आहे फॉर्मेशन सायकल आहे खडकाच्या, त्या विचारू शकते क्वेश्चन यावेळेस. ठीक आहे. साकोली माला, सौसर माला तिथे जाऊ शकतो. पण तो हिट करा, महत्त्वाचा टॉपिक आहे. तर इथे मी हा सोडवला कसा होता? चॅम्पियन, पोलार गोल्डफिल्ड, KGF. पोलार चं उत्तर आहे 3 आहे का? पोलार, KGF, चॅम्पियन आहे त्या अनुषंगानं. शिल्पी पाठ ठेवा. बालाघाट, रियालो, दिल्ली आणि आयन ओर श्रेणी सिंगभूम बोनाई. करा महत्वाचं आहे. आणि टॉपिकही लक्षात ठेवा. खडक श्रेणी विचारू शकते. मी गेल्यानंतर वाचायला पाहिजे खडक श्रेणी. 17 आहे क्वेश्चन वन लाईन इथून तयार झालेला. अंतर्निर्मित अग्निजन्य खडक विचारला क्वेश्चन वन लाईनर लाईक. ठीक आहे. बहिर्निर्मित अग्निजन्य खडक आहे आपला चं उत्तर 1 4 म्हणजे बहिर्निर्मित आहे कांगलो मरेट. ठीक आहे. नंतर आहे जलजन्य 2 कुरुंदाचे खडक आणि रूपांतरित कोणता आहे? ग्राफाइट कोळसा. 18 प्रश्न बरोबर वाचा. भू अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही म्हणजे आतून काही काय झालं असेल खसदरी, टेन्साईल, कॉम्प्रेशनल तर नाही आहे ते. कोणता असणार आहे? रेसिडियल माउंटेन. कारण की तो कशामुळे होते? तृतीय श्रेणी भूरूपे. नदी, हिमनदी त्याचा हीच करते आणि शिल्लक राहतो तो अवशिष्ट
पर्वत. मग विचारला भू अंतर्गत नाही तर बहिर्गत शक्तीचा परिणाम आहे कोणता? अवशिष्ट पर्वत. 19 दोन्ही बरोबर आहे सेंटेन्स. आन्सर ऑप्शन 1 आहे. पाठ करून ठेवा. 8,848 875 मीटर एवढीच आहे आणि खोलबिंदू 11,300 मीटर असला. महासागराची खोली 3,729 आहे. हा पाठ करून ठेवा. उद्या जाऊन हा वन लाईनर येऊ शकतो. सरासरी किती आहे आयोगानंच दिलेला आहे. अच्छा, त्याचं म्हणणं असं आहे की 8,800 मीटर असलाय तरी सरासरी उंची म्हणजे त्यांनी काय केलं की पृथ्वीवरील जे सर्व माउंटेन्स आहे त्याची ॲडिशन केली डिवायडेड बाय पर्वताची संख्या केली, त्याला ॲव्हरेज काढला देणार. त्याचं म्हणणं आहे ॲव्हरेज जे आहे मग किती 875 मीटर. तसंच खाली तसं केलं ज्या काही गर्त आहे सगळ्या मरियाना गर्तपासून सगळ्या त्या अनुषंगानं केल्या ॲडिशन, त्यांच्या हाईट डिवाइडेड केली. तर सागराचा सर्वात खोलबिंदू 11,300 मीटर म्हणजे पॅसिफिकमधली मरियाना गर्त. तसा ॲक्च्युली 11,222 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यापासून मग त्यांना सांगितलं 3,729 मीटर. उद्या जाऊन कसं येईल तुम्हाला रिकामी जागा खंडाची सरासरी उंची. त्यामुळे हे पाठ ठेवा. हा डेटा नवीन दिला आयोगानं. आन्सर ऑप्शन काय? 1 अ आणि ब बरोबर. पुढे 20 भूकंपामुळे खालील लहरी निर्माण होतात. कोणत्या आहे? प्रायमरी, सेकंडरी आणि ठीक आहे भूपृष्ठ लहरी, सरफेस वेव्ह. द्रव पदार्थातून कोणत्या जात नाही? कोणत्या? सेकंडरी, द्वितीय. म्हणून शॅडो झोन मोठा आहे. 22 एकदम डेटा द्यायचा प्रयत्न केलाय तुम्हाला आणि हाच क्वेश्चन रिपीट झालाय. तर उत्तर आहे 3. अरेनेशियस जो आहे हा आहे स्तरित प्रकारचा म्हणजे दॅट इज जलजन्य आणि ॲरेनेशियस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असतं. ते ॲरेनेशियस दोन्ही बरोबर आहे. स्टार करा महत्वाचा आहे. 22वा क्वेश्चन महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढे 23 सांगा. हिट बजेटवर क्वेश्चन विचारलाय. हिट बजेट माहीत असलं पाहिजे बेसिक. एवढं तरी पाहिजे. इफेक्टिव्ह रेडिएशन 6% आणि टोटल रिचेबल किती आहे? होत नाही रिचेबल 49%. विचारला तोच होता. पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही किती आहे? 49 म्हणजे पोचते किती? 51%. आणि आपल्याला माहिती आहे 6% इफेक्टिव्ह रेडिएशन. हिट बजेटमधल्या त्या 2-3 गोष्टी पाठ करा. पुढे भूकवच आणि मध्यावरण कोणता आहे? मोहोर विसिक. त्यालाच मोहविलक्त असं म्हटल्या जाते. 25 क्वेश्चन आला तर घाबरून जायचं नाही. आम्ही बसलो आवारात. त्रिवार्ताचे आपल्याला माहित आहे. मग कोपेनचंही आवारात सेमच आहे. आवार म्हणजे आपला पठारी प्रदेश. आम्ही बसलो आवारात. मराठवाड्याचा भाग, पूर्व भाग. आता इथे बघू बरं AW पठार. याचं उत्तर 2 पाहिजे. कोणतं असेल? पहिलंच आहे डायरेक्ट. ते येते त्याच्यावरूनच उत्तर काढा. बीचं उत्तर गंगेचं मैदान. आपल्याला माहित आहे मॅक्सिमम CWGचा भाग आहे असा असा. आठवते? ते फक्त आपला DFC गेलेला आहे. आजचं होमवर्क आहे. प्रत्येकानं त्रिवार्ता आणि कोपेन याचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघून घ्या. हे कधीच पाठ होणार नाही. हे पाठ कराही नसते लागत. याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघून घ्या. अंदाज आला पाहिजे. एक्झॅक्ट नाही विचारणार तुम्हाला. डोळ्याला वा सिंगल स्टेटमेंट. तर अंदाज जर आला तरी येऊन जाते. DFC बघा अरुणाचल प्रदेश पाठ होतं. आणि ASही माहीत असला पाहिजे. स्पेसिफिक आहे. त्या जाऊन असं विचारू शकते की कोपेननुसार AS काय दाखवते. आणखी स्पेसिफिक आहे तिथेच सापडते. कोणता? कोरोमंडल कोस्ट तामिळनाडू. त्यामुळे डीचं उत्तर आहे तामिळनाडूचा कोरोमंडल कोस्ट. सार करा महत्वाचा आणि होमवर्क करा आठवणीनं. 26 अतिउष्ण कोरडे धुळीचे वारे कोणते आहे? 2. 27 लॉजिक होतं. विचारलं होतं स्वामीनाथन 70 नुसार कोरडवाहू शेती म्हणजे काय? मग जर असेल तर तुमच्या इथे लॉजिक लक्षात आलं पाहिजे का रेंज असेल कोणत्या तरी पावसाची. सिंगल ऑप्शन बिलकुल नसेल, रेंज असेल. मग रेंज असेल तर 100% हे असं नाही. रेंज दिलेली असेल. मग कोरडवाहू म्हणते ह्याच्यामध्ये जास्त रेंज असेल की कमी रेंज? कमी रेंज. लॉजिक होतं. उत्तर होतं आन्सर ऑप्शन 4. 100 पेक्षा कमी, 40 पेक्षा जास्त. 40 ते 100च्या दरम्यान. हवेचा दाब ॲट द सरफेस किती आहे? स्टेटबोर्ड मधला डेटा 1013.2 मिलीबार. हाच क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे मेन्समध्ये. हवेचं प्रेशर कोणत्या एककामध्ये मोजल्या जाते? मिली बार मध्ये. पुढे क्वेश्चन नंबर 29 सांगा.
कोणता आहे? तपांबर, सीतांबर, मध्यावर मेझोस्फियर आणि आयनोस्फियर. अक्षांश सांगा, हॉर्स लॅटिट्यूड 100%. आन्सर ऑप्शन 25 ते 35 दोन्ही ठिकाणी असते हा, उत्तर आणि दक्षिण. हॉर्स लॅटिट्यूड पाठ ठेवा. कधी कधी याचं उत्तर आयोग 20 ते 30 देईल, कधी 30 ते 35 देईल. मी एवढं लक्षात ठेवा की 25 ते 35 दरम्यान दोन्ही गोलार्धात आहे, उत्तर आणि दक्षिण. हॉर्स लॅटिट्यूड पाठ ठेवा. ओझोन वायू कुठे असते? स्ट्रॅटोस्फियर म्हणजे सीतांबर मध्ये. आन्सर ऑप्शन 1. व्यापारी वाऱ्यासंबंधात कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? हा जो टेक्निकल भाग याच्यात अडचणच नाही झाला पाहिजे, आणि आपण सगळेजण विद्यार्थी आहे सरांचे, बरोबर आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं गोष्टी घेतल्या आहेत सगळ्या. व्यापारी वाऱ्याची दिशा उत्तर गोलार्धात माहिती आपल्याला. त्या पद्धतीनं आठवते का डायग्राम ते? ठीक आहे. व्यापारी वारे, प्रति व्यापारी, ध्रुवीय वारे. आपल्याला माहिती आहे व्यापारी वारे. मग इथे बघा बघायला पाहिजे, उत्तर गोलार्धात आग्नेय दिशेने वाहतात. आग्नेय आहे का? नाही. कुठून आहे? ईशान्येकडून. सेंटेन्स बरोबर आहे. अत्यंत नियमित वाहतात. यस. व्यापार म्हणूनच तर आधी होत होता, रेग्युलरच आहे. त्यामुळे बी सी बरोबर आहे. आहे का ऑप्शन 2? उत्तर गोलार्धात आहे का आग्नेय दिशेकडून? नाही. कुठे आहे? दक्षिण गोलार्धात. आग्नेय दिशेत, दक्षिण गोलार्धात. यस सांगा. सिंधुदुर्ग. ते आम्ही बसलो आवारात. विवार्थानुसार आन्सर ऑप्शन 34. सांगा. ही डायग्राम पुन्हा आठवा. उष्णकटिबंधीय जास्त वायू बरा, हाय प्रेशर पासून उष्णकटिबंधीय कमी वायू आहे, म्हणजे विषुववृत्ताकडे वाहत आहे. कोणते आहे? व्यापारी वारे. त्याला स्फुरीय वारे असं म्हटल्या जाते. प्रतिव्यापारीला पश्चिमी वारे म्हटल्या जाते. ध्रुवीय वारेला पुन्हा पूर्वीय वारे म्हटल्या जाते. उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरात याच्यामुळे प्रबळ मार्ग आहे, तो आहे सदर्न ऑसिलेशन. आन्सर ऑप्शन 1 एन्सो. अल्निनो आणि लानिनासाठी कारणीभूत आहे एन्सो. 36. सोपं आहे, सांगा. पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते. उतारावर आढळणारा कोणता आहे? प्रतिरोध पर्जन्य. 36चं उत्तर आहे 1. यस. 37. तर शांततेत काढता आलं पाहिजे. डोलड्रम बद्दल आहे. अगेन 3 स्टेटमेंटचा फॉर्म्युला, राज्यसेवा मेन्स मधला क्वेश्चन. शक्तिशाली कमी दाबाचा पट्टा आहे, 100% विषुववृत्तावर जास्त टेम्परेचर आहे, प्रेशर बेल्ट काय? लो प्रेशर बेल्ट. पहिलं बरोबर आहे. दुसरं 5 उत्तर ते 5 दक्षिण माहिती आहे आपल्याला. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये ते शिफ्ट होतात उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे. 5 उत्तर 5 दक्षिण, त्याला डोलड्रम म्हटलं जाते. आणि हवेच्या दाबाचा असमान उतार असणार आहे का? समान उतार असतो. पुढे अ आणि ब बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 37चं उत्तर 3. 38. बोगरी दॅट इज बोराचं ग्रीनलँड, याचं उत्तर एकाच ठिकाणी. पाठ करून ठेवा. अमावसा पौर्णिमाचा क्वेश्चन आला तर आला पाहिजे आपल्याला. बुरॉन, बुरॉनचा मध्य एशियामध्ये आहे. मिस्ट्रल फ्रान्समध्ये आहे. ड्रमॅन्टेना कुठे आहे? ऑस्ट्रेलिया. 39. अगेन तोच क्वेश्चन आणि तेच उत्तर काय? प्रतिरोध पर्जन्य. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य छायेचा प्रदेश. 40 सांगा. सांद्रीभवन कंडेन्सेशन मध्ये कोणती हीट येते जनरेट? लॅटंट. दॅट इज आन्सर ऑप्शन 41. सांगा काय 41चं? बाष्पाचं प्रमाण कसं होईल? कमी कमी कुठे पडे? विषुववृत्तावरून ध्रुवाकडे. आन्सर ऑप्शन 1. चांगला क्वेश्चन आहे इंटेलेक्च्युअल. 42 सांगा. जेट स्ट्रीम. पहिली गोष्ट तर दोन्ही गोलार्धात वेगवान पश्चिमी वाऱ्याच्या दरम्यान, हे पाठ करून ठेवा डेटा. वेस्टर्न सोबत असतात नेहमी. जेट स्ट्रीम पश्चिमी वाऱ्याच्या दरम्यान आढळतात. वेस्टर्न जे स्ट्रीम असतात त्यांच्या दरम्यान. हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवळील भागात आढळतात. बरोबर आहे. पुढचं खालच्या थरात आढळतात. खालच्या नका नाही, वरच्या थळामध्ये जनरली तपांबर आणि सीतांबरच्या तपस्तब्दी त्या दरम्यान आढळतात. आणि भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही. पडला नसता तर महत्वाचाच नसता तो, है ना. त्यामुळे पडतो असं निगेटिव्ह बोलणार नाही जनरली जिओग्राफीत. उत्तर येतं अ आणि ब बरोबर. आन्सर ऑप्शन 1. 43 सांगा. तेच 165 ला 1 सेंटीमीटर याप्रमाणे कमी कमी होत जाते. कुठे होते हे? तपांबर. आन्सर ऑप्शन 1.
हे लक्षात ठेवा, हा स्टार करा. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आहे की ज्यामुळे भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडतो. वायव्य भागामध्ये प्रामुख्यानं हिवाळ्यामध्ये ते जे आपण परतीचे म्हणतो, तर कधी कधी ते राजस्थान गुजरातमध्ये किंवा भारत महाराष्ट्रातही कधी कधी वादळाचा पाऊस पाडतात. त्यासाठी कारण काय, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, पश्चिमी चक्रवात. स्टार करा, महत्वाचा आहे. 45 कोणते आहे, मे आणि जून दरम्यान कोरडे आणि धुळीचे वारे. चिनूक वारे कोणत्या विभागामध्ये म्हणणार, अमेरिका आणि कॅनडा. चिनूक रॉकी, रॉकीच्या पोझिशनवरून कॅनडा, मेक्सिको नाही येणार आहे, मध्य आहे, कॅरिबियन स्टेट आहे. म्हणून आन्सर ऑप्शन 2. 47 सांगा. प्रश्न बरोबरचा, पूर्व विदर्भामध्ये हिवाळ्यामध्ये का बरं पाऊस पडतो? ठीक आहे, नंतरची शाखा अरबी समुद्र नाही तर दुसरी बंगालची उपसागरामुळे येणारी सायक्लॉन, याच्यामुळे पाऊस पडतो. 48 40 किती सोपा होता, असे असू शकते. 40 टूर किती आहे, 50-50 मॅचवाले. 50 उन्मत 60 60 उत्तरच आहे 60. आणि डोलड्रम आहे 5, उत्तर ते 5. कोणतं उत्तर येते मग, 3-1-4-2. 49 डायरेक्ट एकावरून येतं आपल्याला, काळी मृदा कापूस, बचं उत्तर 4. 3-4-1-2 असाच सोडवायचा. हा त्यांनी क्वेश्चन अशा पद्धतीने सोडवला, तेच डायरेक्शन प्रॉपर आहे. पर्वतीय मृदा सफरचंद, वाळवंटी मृदामध्ये भरडधान्ये, जांभ्या मृदामध्ये कोकणातला काजू, वेंगुर्ल्याचा काजू. 50 पृष्ठ मृदा पुन्हा कोणता आहे, काळी रेगूर मृदा. 50चं उत्तर 1. लॅटरायटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते. मोसमी हवामान म्हणजे आपलं नथिंग बट कोकण, आंबोली. आन्सर ऑप्शन 1 बरोबर आहे. तर याच्यामध्ये लोह, ॲल्युमिनियम आणि पोटॅश आणि चुनखडी युक्त नाही, चुनखडीचं प्रमाण कमी येते. बाकी पहिलं बरोबर आहे. त्यामुळे हे स्पेसिफिक आहे, हा चुकला असेल तर काही टेन्शन नाही. पण हे लक्षात ठेवा, त्यामध्ये जांभा मृदाच्या मध्ये कोणते घटक येतात याच्यावर आयोगानं चुकवलेलं आहे. तर अर्थ उद्या जाऊन लक्षात आलं पाहिजे तुमच्या, की मृदेच्या कंटेंटमध्ये आयोग चुकू शकते. आलं लक्षात. उत्तर काय, केवळ बरोबर. सांगा कोणत्या भागात, लॉजिक लावा, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, सिंचनाखाली क्षेत्र कमी आहे. काय, पश्चिम भारत. राजस्थानहून कन्सिडर न करू, नॉर्थ ईस्ट डोंगराळहून लक्षात ठेवा. तर आहे पूर्व भारत, आणि ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर पोचलं नाहीये. पर्वतीय मृदेश मृदा म्हणून ओळखल्या जाते, कोणती आहे, इमॅच्युअर्ड असते. आन्सर ऑप्शन अपरिपक्व. 54 गुलाबी क्रांती कोणता आहे, कांदा. गोल क्रांती बटाटा, बचं उत्तर 3. दोन ठिकाणी. कंदेरी क्रांती, तपकिरी क्रांती, कंदेरी कुक्कुटपालन ना. काय उत्तर येते इथं, 2-3-4-1. 55 मुद्दाम टाकला, कारण की काय होते, आधी 2017च्या अगोदर हा ट्रेंड होता, ज्या संकरित जाती आहे पिकाच्या त्या भूगोलामध्ये विचारत होत तुम्हाला. रिसेंटली बंद झालं होतं. पुन्हा राज्यसेवेच्या मेन्समध्ये कंटिन्यू 20, 21, 22 तिन्ही वर्षी क्वेश्चन होते. म्हणून मी मुद्दाम हे 2-3 क्वेश्चन कॉपी पेस्ट केले. पद्मा, जया, विजया आणि रत्ना ह्या तांदूळाच्या जाती आहे. 56 चांगला होता क्वेश्चन. अगेन 3 स्टेटमेंटचा पॅटर्न. ठीक आहे, मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही, म्हणेल का कोणी. ऑप्शन अनिर्बंध चढाई, डिफॉरेस्टेशन, अतिरिक्त जलसिंचनामुळे सुद्धा जमिनी काय होते, क्षारयुक्त होते. हरित क्रांतीचा दुष्परिणाम माहित आहे, क सेंट. नाशिक, नागपूर, बुटीबुरी, औरंगाबाद, शेंद्रा, बिळकीन. मग नाशिक कुठचा आहे, विंचूर. कोल्हापूर, हुपरी आहे. आधीच्या पेपरमध्ये पाहिलं होतं, ऑप्शनमध्ये बुटीबुरी, चौथा ऑप्शन होतं विंचूर. काय ते उत्तर 57चं, 3-4-1-2. 58 तो उत्तर आहे मिरज. पाठ करून ठेवा स्ट्रेट. वैद्यकीय सोयी सुविधामुळे प्रसिद्धीस, परंतु सध्या वैद्यकीय उपकरणे आणि स्टील फर्निचर, मिरज. 59 मासेमारी प्राथमिक, ड चं उत्तर 1. नंतर लघु उद्योग,
बौद्धिक क्षमता येणार चतुर्थक मध्ये. क चं उत्तर 4 आहे. 4 1 4 1. 2 3 4 1. लघु उद्योग आहे द्वितीयक मध्ये. उद्योग म्हटल्यानंतर ऑब्विसली. नंतर व्यापार तृतीयक मध्ये. बौद्धिक क्षमतेच्या सेवा इंटेलेक्च्युअल सर्व्हिसेस IT वगैरे चतुर्थक आणि मासेमारीमध्ये प्राथमिक. 60 सांगा. कशाहून यायला पाहिजे हे? तापीचं. च उत्तर 1. आन्सर ऑप्शन 1. तापी खोरे आहे, मग पाऊस कमी आहे त्या अनुषंगाने मग कापूस आणि तेलबिया. त्या अनुषंगाने 3 4 2 1. किनारवर्ती कोकण भात व नारळ. नंतर भीमा उस्मानाबाद बाजरी आणि तेलबिया. खोरं 100% दूध आहे जास्त. ऊस आणि दुग्ध व्यवसाय. 61. मुंबई वर्सोवा बरोबर. ठाणे रायगड तर 100% रत्नागिरी वेंगुर्ला असेल. रायगड श्रीवर्धन असेल. च उत्तर 1. 3 4 1 2. मुंबई वर्सोवा ठाणे सातपाटी रायगड श्रीवर्धन रत्नागिरी. 3 4 1 2. तार करा, महत्वाचा आहे. विचारू शकता. जिल्हा मासेमारी केंद्र, जिल्हा बीच क्वेश्चन विचारला जाऊ शकते. T2 हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. 1/2 मध्ये चुकू शकतो तुम्ही. त्यामध्ये मनमाड नागपूर जे आहे, नागपूर मध्यवर्ती ठिकाण आहे वाहतुकीसाठी. ब चं उत्तर 4 3 4 1 2. पाठ करून ठेवा. पुणे मुंबईमध्ये काय सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग्स आहे, मंत्रालय. ठीक आहे, पुणे आणि मुंबईमध्ये. मनमाड नागपूर वाहतुकीसाठी आहे. वारणानगर प्रवरानगरात काय जास्तीत जास्त उद्योगधंदे. आणि सांगली निफाडमध्ये व्यापार बाजारपेठा. स्टार करा. T3 सांगा. मासेमारी व्यवसाय का बरं सरळ आहे की बरोबर आहे? सरळ आहे का समुद्र किनारा? नाही, दंतूर आहे. माहिती आहे, वक्राकार आहे म्हणून मग अ गेला, अ गेला, अ गेला. आन्सर ऑप्शन 2. तीन समुद्रपूर सहकारी संस्था आणि सरकारी आधार. चुकवला. बापरे, वरील सर्व केलं का तुम्ही? मासेमारी व्यवसाय सरळ समुद्र किनारा असता तर मच्छीमारी साईटच तयार नसली ना. कॉन्टिनेंटल शेप बरोबर. आणि तंतूर किनारा आहे त्याच्यामुळे वक्राकार असल्यामुळे पाणी साचते खाड्यामध्ये. खाड्या आहे म्हणून मासेमारी आहे. डायरेक्ट लॉजिक होतं. तर वरील सर्वात बिलकुल नाही झालं पाहिजे. 64. काजू वेंगुर्ला आहे मागे झालेला आहे. नारळ सुपारी जी आहे आपली श्रीवर्धन, मोसंबी श्रीरामपूर. ते लास्ट क्वेश्चन 5. आपट्याची पानं पळस खैर बांबू. खैर पासून कात. क चं उत्तर 2 आहे का? 3 4 2 1. आपटा रंग, पळस बिडी 2 आणि बांबू पासून पेपर. बल्लारशा. 3 4 2 1. हॅशटॅग झालाय का? बहुतेक तो आपटामुळे झाला असेल. बाकी 3 तर लागते. हा तर PYQच आहे. हा आहे PYQ बरोबर आहे. हा तर जनरल सेन्स लागतो आपल्याला. मग राहिला फक्त पळस आणि आपटा. बरोबर. पळसमुळे बिडी तर वाटत नाही मला. 3 4 हॅशटॅग झालेला आहे. बघा, करा कॅल्क्युलेट. ठीक आहे. 65 पैकी करा चांगलं प्रिपेअर.
मान्य आहे की काही गोष्टी अनयुज्युअल होत्या. मॅक्सिमम क्वेश्चन बाहेरही होते. कधी आपण असंही म्हणू शकतो कंबाईनच्या सिलेबसचाही भाग नव्हते. पण तरी बेसिक्स क्लिअर जर असेल तर मला असं वाटतं की 45 प्लस यायला पाहिजे. ठीक आहे, मान्य आहे. पण 45 प्लस तरी यायला पाहिजे तुमचं. ठीक आहे, क्लिअर? पण एक फक्त आपला जिओग्राफीचा टेस्ट आलेली आहे. तर ते उद्या अपलोड होईल तुम्हाला किंवा रात्रीच, म्हणजे डिझाइन तर केली मी कालच. तर तुम्हाला ते संध्याकाळी अपलोड होईल. तुम्ही ते सोडून या. उद्या आपलं असेल जिओग्राफीची लास्ट टेस्टचं डिस्कशन. ॲट द सेम टाईम मॉर्निंगला तुम्हाला येतील उद्यापासून हिस्ट्रीचे टार्गेट्स. बरोबर आहे ना? त्यामुळे हिस्ट्रीचं उद्या टार्गेट्स असेल, परवापासून कंटिन्यू हिस्ट्रीच्या टेस्ट आणि टार्गेट पॅरलल चालेल आपलं. एकच लेक्चर आहे उद्यापासून दुपारी 3 वाजता. ठीक आहे? आलं लक्षात? आता हिस्ट्रीची स्ट्रॅटेजी सांगायची तर मुद्दाम मी सिलेबसची कॉपी नाही आणली. कारण की आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. टायटलमध्ये फक्त असं आहे, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे. त्यामुळे आपण जे 7 दिवसामध्ये टार्गेट्स डिझाइन केलेले आहे ना, इतिहासाचा प्रिपरेशनची एक मेथड आहे. पण ती मेथड बऱ्यापैकी मुलांना माहीत नसते. ती मेथड माहीत नसल्यामुळं मार्क्स कमी येतात इतिहासामध्ये. हे मुख्य कारण आहे, की जेव्हा तुम्ही गोष्टी फार जास्त पाठ करता, तेव्हा तुम्ही ॲट द सेम टाईम गोष्टी विसरता सुद्धा. ते पॅरलल घडून येते आहे ना. म्हणून मग एखाद्या सब्जेक्टवर फार जास्त पाठांतर हे दुसऱ्या सब्जेक्टला पुन्हा त्या जागेवर नेऊन ठेवते. मग त्याला बॅलन्स करायसाठी काय करावं लागते, तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागतं. त्यामुळे इतिहासामध्ये प्रामुख्याने मी सांगेल 2-3 गोष्टी आहेत. एक तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, इतिहास तुम्हाला समजलेला असावा. ठीक आहे, पहिला मुद्दा. इतिहास समजला म्हणजे काय? हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की एकंदरीत 40-47 नंतर काय घडामोडी झाल्या. तेव्हा गांधीजी कुठे होते? कोणत्या म्हणजे त्यांचा सक्रिय सहभाग होता का? ते अंडरग्राऊंड होते. ठीक आहे, मग तुमचा पुन्हा लक्षात आलं पाहिजे 22 नंतर चौरी-चौरा, त्यानंतर प्रामुख्याने मग स्वराज्य पार्टी आली. त्या अनुषंगानं काय झालं? मग तुम्हाला फिलॉसॉफी समजली असली पाहिजे. जहाल आणि मवाळाची. पुन्हा मग सेफ्टी व्हॉल्व थिअरी आहे तिथे तुम्हाला आणि प्रेशर कुकर थिअरी आहे. तर दोन्ही तुमच्या इस्टॅब्लिशमेंटच्या वेळेस काँग्रेसच्या पाठ पाहिजे. मग त्याच वेळेस तुम्हाला प्रत्येक या पूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये कामगाराचा, शेतकऱ्याचा, जहालवाद्यांचा, ठीक आहे, तर ट्रेड मूव्हमेंट, कामगारांचा, हा सगळा मूव्हमेंटमधला सिनारिओ माहीत पाहिजे का नेमकं भूमिका काय होती. तसं आता कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट क्लिअर पाहिजे तुम्हाला, समजले असले पाहिजे हे दोन. त्या समजण्यावरच उत्तर येईल तुम्हाला. कम्युनिस्टाची फिलॉसॉफी काय होती, सोशलिस्टची काय होती. कम्युनिस्ट एकदम डायरेक्टली रशियाचा सॅटेलाईट होते. सोशलिस्ट नेहमी महात्मा गांधींना प्रधान मानून सोबत राहत होते. तरी फिलॉसॉफी वेगळी असली तरी. जरी इम्पॅक्ट केलं कोणाच्या पॉलिसीला, नेहरूंच्या, पुन्हा सोशलिस्टवाल्यांनी. म्हणून मग आपल्याला माहित आहे त्यांच्या मंत्रिमंडळात मग काही समाजवादी सुद्धा होते. म्हणून पहिला तर लक्षात महत्त्वाचा मुद्दा काय म्हटला मी, इतिहास समजला असला पाहिजे, तर उत्तरे मार्क्स येतात. दुसरं, इतिहासाची रफ टाईमलाईन माहिती असली पाहिजे. कारण की आयोगाच्या क्वेश्चनहून लक्षात येतं, की 15 पैकी 5 क्वेश्चन टाईमलाईनवर 100% सुटतात. की तुम्हाला जे खाली काही ऑप्शन सेट केलेले असतात, ते तुम्हाला लक्षात येतात, की खालचे 2-3 ऑप्शन तर ह्या दरम्यान उपस्थितच नव्हते, जगतच नव्हते, आहे ना. त्यामुळे दुसरा महत्त्वाचा, इतिहासाची टाईमलाईन माहीत पाहिजे. तिसरं महत्त्वाचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की इतिहास काही पाठांतराची गोष्ट नाही आहे. लक्षात घ्या. इतिहास ही ओळखण्याची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप जे आहे तुमच्या परीक्षेतलं, हे पाठांतराचं नाही आहे, ओळखण्याचं आहे, की तुम्हाला अमुक-तमुक दिल्या जाते, सांगा हे कोण आहे. तुम्हाला एक टीटी दिल्या जाते, जसं आता राज्यसेवा पेपरमध्ये क्रिप्स मिशनवर क्वेश्चन होता. माहीत असायला पाहिजे का क्रिप्स मिशनला दोन्ही पार्टीचा नकार होता. 100% फेटाळला म्हणून तर गांधीजी बोलले त्याच्यावर. बरोबर आहे. आणि मुस्लिम लीगनं नाकारला आणि स्वतंत्र पाकिस्तानाची संकल्पना नव्हती. मग तुम्ही सांगा, हे जर माहीत असतं तर क्रिप्सचा क्वेश्चन तिथे चुकला नसता. म्हणून मग म्हटलं मी, पहिले इतिहास समजलेला असावा. दुसरं, इतिहासाची रफली टाईमलाईन माहिती असावी. तिसरा, शिल्लक जर काही उरलं ना 2-3 मार्काचं, तर येतं मग फॅक्ट. अशा ह्या 3 पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे आणि अपेक्षित आहे परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. समजलं? मग आता इतिहास समजण्यासाठी तर तुम्ही रेग्युलर बॅच केलेली असावी. ते तर खूप चांगल्या पद्धतीनं विथ स्टोरी तुम्हाला सगळं सरांनी एक्सप्लेन केलेलं आहेच. बरोबर आहे. तरी सुद्धा जर समजून घ्यायचं असेल, तर मग ऑलरेडी आपल्या क्लासच्या नोट्स आहे. अल्टरनेट सोर्स म्हणून कोळंबे सरांचं इतिहासाचं पुस्तक आहे समजण्यासाठी. आणि तिथे टाईमलाईननुसार इतिहास एक्सप्लेन केलेला आहे. इंग्रजी स्पेक्ट्रम आहे. स्पेसिफिक ग्रोवर अँड बेल्लेकर मी म्हणणार नाही तिथे तुम्हाला. ग्रोवर अँड बेल्लेकर हे थोडा UPSCची किंवा आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी युजफुल आहे. समजलं? किंवा मग अल्टरनेट ऑप्शन आहे घाटाळ सरांचं. हा झाला पहिला टप्पा इतिहास समजण्यासाठी. दुसरं, टाईमलाईन रफ समजासाठी हाच सेम प्रोसेस, हे सेम पुस्तकं. तर आहे पाठांतर, दॅट इज तुमचं समाधान महाजन सरांचं पुस्तक. कारण की त्या स्वतः काय, स्वतः नोट्स आहे. ते काही
पुस्तक नाही आहे पहिली गोष्ट, ते काय नोट्स आहे कंपाईल केलेल्या, त्यामुळे तिथं कुठलाही असं टाईमलाईन फॉलो केलेली नाही, काही दिसत नाही त्या पुस्तकात. फक्त त्या व्यक्तीनं ज्यानं त्या काढल्या त्याच्या त्या बुक्समधलं त्यानं जे कंपाईल नोट्स केल्या त्या प्रिंट केल्या आणि त्या आज सर्व महाराष्ट्रावर वाचतोय आपण. फक्त एवढा एक फ्रिक्वेन्सी जास्त असण्याचं कारण काय, अगेन त्या पुस्तकात काय आहे, फक्त PYQ एक्सप्लेनेशन. त्यामुळे दरवर्षी अपडेट जेव्हा होते तेव्हा मागच्या PYQचं एक्सप्लेन केल्या जाते आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की 90% इतिहास हा काय PYQ आहे. आलं लक्षात? म्हणजे समाधान महाजन सरांचं पुस्तक पाठ असणं म्हणजे नथिंग बट तुमचे मागच्या 10 वर्षाचे PYQ पाठ असणं. हे सरळ सरळ सोल्युशन आहे. आणि इतिहास सध्या मागच्या 2-3 वर्षाच्या ट्रेंडहून असं लक्षात आलाय नथिंग बट PYQ. PYQ माहीत असले पाहिजे. 15 पैकी 13 PYQ आहेत. 13 अक्षरशः. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोनच क्वेश्चन राज्यसेवेत या नवीन होते. त्यातली 2 पैकी एक याच्यावर आला असता, लॉजिकवर. एकच चुकला असायला पाहिजे. 14 यायला पाहिजे या राज्यसेवेत. ते आलं लक्षात? तर अशी तुमची आपली इतिहासाची स्ट्रॅटेजी आहे. उद्यापासून तुम्हाला टार्गेट चालू होतील. तुम्हाला टार्गेट कशा पद्धतीने डिझाइन केलं जाईल, की एक मेन कोर बरोबर आहे आणि सोबत एक चळवळ. आलं लक्षात? जसं मागच्या मेंटरशिपला आपण केलं त्याच पद्धतीने. फक्त थोडंसं आणखी 7 दिवसात इनोव्हेशन काही आणता येईल तर पाहू आपण. ओके. सोबत तुमचं बायोलॉजीमध्ये आता झुलॉजी, बॉटनी संपलाय. उद्यापासून सुरू होईल तुमचं एक बेसिक स्ट्रक्चर, सेल, टिश्यू वगैरे. सोबत बायोटेक्नॉलॉजी आणि सोबत क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन आणि हायजीन. या 7 दिवसात तुमचं हे सगळं संपेल. समजलं? रिझनिंग आता ऑलरेडी तुमचं नॉन व्हर्बल चालू होईल, डायग्रामवालं सगळं. आणि मॅथ्सचं उद्यापासून 10-10 क्वेश्चन जे आहे, म्हणजे आता जिओग्राफी सोडून परवापासून त्याच्यामध्ये काय राहील, सगळ्या टॉपिकमधलं कुठलेही राहू शकते. त्यामुळे बी प्रिपेअर्ड फॉर. आणि तुमचं आता काम आहे की मॅथ्ससाठी रिझनिंग नाही, मॅथ्स आणि रिझनिंगलाही व्हर्बलला तुम्ही आता रिव्हिजनमध्ये टाका. मॅथ्सला पुन्हा रिव्हिजनमध्ये टाका. फॉर्म्युले कंपाईल करा, एका पेजवर फॉर्म्युले लिहून ठेवा. कोणत्या पद्धतीत टाईप 1, टाईप 2, टाईप 3 त्रास कुठं होत आहे ते शोधा आणि त्याचेच फक्त सॉल्व्ह करा. आता जर टाईप 1, टाईप 2 क्लिअर झाला असेल तर फालतू तिथे त्याच्या नावाखाली वेळ इन्व्हेस्ट करणं महत्त्वाचं नाही आहे. ओळखता आलं पाहिजे काय चांगलं झालं. चांगल्या एरियाला वेळ न देणं हे सुद्धा अभ्यासच असते. याला सुद्धा स्ट्रॅटेजीच म्हटलं जाते. नाहीतर सरनामा पुन्हा पुन्हा वाचून राहिलो 42-44 याला स्ट्रॅटेजी म्हणत नाही. वीक एरियावर काम झालं पाहिजे. शेवटचे 25 दिवस आहे ना. म्हणून मग तुमचे रिव्हिजन होत नाही. कारण काय त्याच्या मागं तुम्ही पहिल्या वेळेस तेच वाचता, दुसऱ्या रिव्हिजनच्या वेळेस तेच वाचता आणि तिसऱ्यालाही तेच वाचता. पहिल्या रिव्हिजनला 10 दिवस, दुसऱ्यालाही 10च, तिसऱ्यालाही 10. एकच सब्जेक्ट होते 25 दिवसात, है ना. तर हे करायचं नसेल तर स्वतःचे वीक एरिया ओळखा आणि ओळखण्यासाठीचा बेस्ट प्लॅटफॉर्म तुम्ही आपल्या या टेस्टमधून तुम्हाला भेटलेला आहे. आज आपली 21वी टेस्ट होती. उद्या आपला 22व्या टेस्टला आपला गोल संपलेला. ठीक आहे. ते थांबतो. यस. सायन्सचा अरे राहिला का, चालू केलं का मी? बघा 66 पासून बायनरी फिजनसाठी माहिती आहे आपल्याला अमिबा. आन्सर ऑप्शन 66 3. 67 जन्माच्या वेळी टाइम ऑफ बर्थ. 68 स्पर्मॅटोजेनेसिस हा पुन्हा रिपीट होऊ शकते PY किंवा स्पर्मॅटोजेनेसची जे सायकल आहे ना आणि मेन्सुरेशन सायकलचे टप्पे बघून घ्या. विचारला आहे आत्ताच. 68 उत्तर 1 स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म. 69 मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ रिप्रोडक्शन ऑफ बॅक्टेरिया इज बायनरी फ्युजन. 70चं उत्तर 4 स्पायरोगायरा दोन्ही, नायझर व्हेजिटेटिव्ह नॉर सेक्स्युअल. 71 रेस्पिरेशन मधल्या स्टेप्स आणि त्याच्यातला बाय प्रोडक्ट विचारला. याचं उत्तर आहे 2 फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट हा कन्वर्ट होतो फॉस्फेट 6 फॉस्फेटमध्ये. 72 क्राफ्टिंग म्हटलं जातं त्याला 4. 73 नथिंग बट हा कॉम्प्रेन्शनवर होता हा क्वेश्चन. हा पॅसेज वाचा, पॅसेज वाचून उत्तर द्या. आन्सर ऑप्शन 3. बाकीचे तिन्ही ऑप्शन आहे नाही म्हटलं होतं तुम्हाला, नॉट ॲप्रोप्रिएट. उत्तर होतं 3. 74 सेल्युलर प्रेझेंट इन द प्लांट के, पहिलं उत्तर. 74 75चं कोण आहे, चांगला वाचा. मोनोकॉट म्हटलं होतं, लगेच रायझोबियम नाही तर बोथ 1 and 2 म्हणू नका. युजफुल फॉर असिम्बायोटिक आणि त्यातल्या त्यात मोनोकॉट कोणता आहे, अझॅटोबॅक्टर. एक ॲसिडोबॅक्टर आहे, हा अझॅटोबॅक्टर आहे. वेगवेगळ्या दोन्ही. काय झालं असं वाटतं मग, प्रिंटिंग मिस्टेक झाली. ॲसिडोबॅक्टर प्रामुख्यानं राईस कल्टिवेशनमध्ये, हा अझॅटोबॅक्टर मोनोकॉटमध्ये. रायझोबियम. 76
75चं आजचं होमवर्क लिहून घ्या. नायट्रोजन फिक्सिंग जे काही बॅक्टेरिया आहे ते चांगले करा. त्याचा टेबल दिलाय तुम्हाला. 76 रेड ब्लाइट ऑफ पोटॅटो फायटोप्टेरा इन्पेस्टस, 1 नंबर उत्तर. 77 काय ते सिस्टोलिथ, 1 नंबर. 77चं उत्तर 1 आहे. 78 बंची डॉब ऑफ काय बनाना, 4. 79 येलो ग्रीन अल्गी झॅन्थोफायसी. होमवर्क आहे आज अल्गीचे टाइप्स वाचा. कसं प्लांट घेऊस आपण क्लासिफिकेशन त्यात जाईल आपलं, हे वाचून घ्या आज. टाइप्स ऑफ अल्गी. क्लास 80 फ्रेमवर्क एलिमेंट कोणते आहे मग? 4 कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. फ्रेमवर्क एलिमेंट प्रायमरी, सेकंडरी आणि मॅक्रो आणि मायक्रो हे 5 माहीत असलं पाहिजे. 81 स्टॅटिस्टिक्सच्या अनुषंगानं पहिलं उत्तर आहे 67,500. 82चं उत्तर आहे राहून गेला. 82चं तुम्ही बघून घ्याल करलोईचं. 83चं उत्तर आहे 2. 82चं काय येतं बघून घ्याल, ठीक आहे. 83चं 2, 84चं 3, 85चा 1, 86 4, आन्सर 4. 87 आन्सर ऑप्शन 3, 88 आन्सर ऑप्शन 4, 89 आन्सर ऑप्शन 3, 90 आन्सर ऑप्शन 4, 91 4, 92 2, 93 4, 94 4, 95 2, 96 1, 97 2, 98 3, 99 4 आणि 100 4. ठीक आहे. आजचं इन्साइट्स मी असं देईल तुम्हाला की जे आहे जेव्हा तुम्ही गोष्टी विसरता, बरोबर आहे, किंवा गोष्टी तुमच्या वर्कआउट होत नाही किंवा टेन्शन येते, तेव्हा मी काय करायचो नेहमी, आताही करतो. जसं आता मला असं वाटते की इतक्यात बुवा आपण आयुष्य जगत नाही असं वाटते मला, आहे ना. तेव्हा मग मी काय करतो, माझं लॉंग टर्म गोल काय आहे ना, की लॉंग टर्म गोल हे नव्हतंच कधी फक्त MPSC क्लास 1 पोस्ट घ्यायची, त्यापेक्षा मोठं काम करायचं आपल्याला ना. सो बेसिकली तुमचं एम डिफाईन असणं तुम्हाला ते मार्गावरून भटकू देत नाही. आणि तुमचा जो आजचा दिवस आहे, तुम्ही आज काय केलं लक्षात घ्या, त्यानुसारच तुम्हाला मिळणार आयुष्यात. आजचा दिवस टाइमपासमध्ये घालाल तर आयुष्यात रिटर्नमध्ये टाइमपास असेल, है ना. सो बेसिकली काय होते लक्षात घ्या, अभ्यासामध्ये खंड पडला, टेन्शन येत आहे किंवा इतर गोष्टी किंवा भटकताय आपण, डिस्ट्रॅक्शन महत्त्वाचं. आजचा मुद्दा डिस्ट्रॅक्शन आहे. तर डिस्ट्रॅक्शनवर सगळ्यात सोल्युशन काय महत्त्वाचं, लॉंग टर्म विचार करायचा. म्हणजे इथून 4 महिन्यानं जे आपलं ठरवलेलं आहे तिथून 2 दिवसाचा आत, जसं आता 21 डिसेंबर आहे, तर 21 डिसेंबरला 12 वाजता मला कसं वाटलं पाहिजे यासाठी मी आज काय केलं पाहिजे. समजलं का? हे जास्त महत्त्वाचं आहे. हे एकदम मायनर लेव्हलचं आहे, सांगतो तुम्हाला. सायकॉलॉजी हा मुद्दा आहे, की 12 वाजता मला दुःख झालं पाहिजे की आनंद झाला पाहिजे, का मी समाधानी असलो पाहिजे. हे तिन्ही महत्त्वाचं आहे, दुःख, समाधान आणि आनंद, है ना. तर हे खूप महत्त्वाचं आहे. समाधानी म्हणजे माझा आन्सर की आल्यानंतर स्कोर आला नाही तरी चालेल, पण मी माझ्या वेळ जे उपलब्ध होती मला, मी माझ्या इम्प्रूव्हमेंट्स केल्या, मी माझे 100% दिले, हे झालं समाधान. आनंदच भेटला म्हणजे समाधानाला असं नाही. समाधान कशाला म्हणते, की माझे एफर्ट्स दिले, नाही झालं तर ठीक आहे, करून घेऊ, काहीतरी कमी पडलं हे मान्य करून, बरोबर आहे. दुसरा आनंद म्हणजे काय, 100% पेपरून आल्यावर माहीत पडून जाते आपल्यालाच, हे काही आन्सर की पाचही काम नसते, की आपण 100% मेन्सला असणार आहोत. आणि तिसरं जे आहे दुःख, बरोबर आहे, अपेक्षा, तेच कारण आहे दुःखाचं, गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे. तर महत्त्वाचं काय, दुःख. तर हे दुःख ह्याचाही तुम्हाला अधिकार नाही आहे. आणि जर तुम्ही तुम्हाला मिळालेल्या वेळेनुसार त्याला युटिलाइज केलं नाही, तर दुःख करण्याचाही अधिकार नाही तुम्हाला. आलं का लक्षात? ते आपण जे म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे. मला मी जे सांगत आहे तुम्हाला, की ॲटलीस्ट दुःखाचा तरी अधिकार असला पाहिजे. आणि दुःख केव्हा ते माणसाला ना, जेव्हा आपण एफर्ट्स करून गोष्टी मिळत नाही, मग तिथं आपण 1% लावतो त्या गोष्टी, कोणत्या, लकच्या. कारण की माणसाला काही भेटलं नाही तर शेवटी मग आपण लकवरच येतो. आलं लक्षात? तो दुःख करण्याचा अधिकार कोणाला असतो, जो स्वतःचे एफर्ट्स देतो 100% आणि कुठेतरी 1% तो लक फॅक्टर जे म्हणतो आपण तिथं हुकतो.
त्याला अधिकार आहे दुःखाचा. तुम्हाला नाही अधिकार. एफर्ट्स करून नाही राहिले आणि दुःख झालं तुम्हाला. काय स्कोर नाही आला. अबे केलं काय आपण? आलं का लक्षात? त्यामुळे ही एवढी तरी लाज ठेवून अभ्यास करा. 25 दिवस असे जगा 100% दुःख झालं पाहिजे, आनंद किंवा समाधान या 3 पैकी गोष्टी झाल्या पाहिजे. या 3 पेक्षा जर दुसऱ्या अवस्थेत आपण असू, तर समजून घ्या हे क्षेत्र तुमच्यासाठी नाहीये. आलं लक्षात? ठीक आहे. आजचं माझं इन्साइट्स ते आहे. डिस्ट्रॅक्शन येत असेल तर लाँग टर्मचा विचार करा. मी मेन्सला असणार आहे. 6 महिन्यात पुढच्या मी लागणार आहे. नंतर सेटल्ड असणार आहे लाईफ. मी बाकीचं समाजासाठी बरचसं करू शकतो. हे फक्त माझं प्रथम ध्येय फक्त पैसे कमावणं तेवढं नाहीये. तशा काहीतरी आपल्याला व्हॅल्युएबल इनपुट्स द्यायचे आहे सोसायटीसाठी. तर मग हे फक्त जस्ट काय ट्रेलर आहे. समजलं? असा पॉझिटिव्ह विचार करा, की लागणार आहे 100% करणार आहे. हे काही गोष्टी होणार आहे सॉर्ट आउट. फक्त वेळ आहे आणि वेळ मग आत्ता माझ्या एफर्ट्समध्ये आहे ते. ठीक आहे? एफर्ट्स द्या. थँक यू. उद्या भेटू 3 वाजता.